एकतर्फी विजय आज काँग्रेसचा झाला गेला. ज्या सांगलीला 5 वर्ष फसवण्यामध्ये त्यांना यश आलं होतं, त्या यश आम्ही धुवून काढलं आणि 5 वर्षामध्ये जो विकासाचे मुद्द्यावर त्यांनी गेले पण सांगलीचा भकास केला हे त्यांना समजलं नाही. आज वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन आमच्या विरोधामध्ये गेल्या 45ला त्यांनी निवडणूक लढवली, त्यांना यश आलं होतं. पण 85 सालापासून 2008 सालापर्यंत आमची सत्ता ही काँग्रेस सत्ता होती. काहीतरी आमचं चुकलं असेल म्हणून आम्हाला जनतेनं बाजूला ठेवलं, पण 5 वर्षामध्ये त्यांना कुठलंही काम करता आलं नाही. मोनोरेल आणतो, विमानतळ करतो, रस्त्याचं उभदरी करतो, सहापदरी करतो, अशा खोटे आश्वासनं दिली गेली, खोटे नारळ फोडले गेले. आज नेत्यापासून आमच्या सांगलीच्या राजसाहेबापर्यंत फसवण्यामध्ये त्यांनी कमी पडले नाहीत. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये आज सांगलीच्या जनतेनं जो कौल दिलेला आहे, निश्चितपणे 5 वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम या सांगली शहरामध्ये महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करून दाखवू, एवढंच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो. पुन्हा एकदा सांगलीच्या जनतेचं मनापासून आभार मानतो की त्यांनी हे बाहेरच्या माणसांना बाजूला जाऊन आमच्या हातामध्ये आज सत्ता दिली, त्याबद्दल मी त्यांचा आपला मनापासून आभार आहे. वाल्याचे वाल्मिकी तर झालेच नाहीत, पण वाल्यांना घरी बसवण्याचं काम काँग्रेस पक्षानं आज जनतेनं केलं गेलं आहे.